उपसमितीची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। कायद्यात बसणारं आणि टिकणारं आरक्षण द्यायचंय, पुरावा असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। शिंदे समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारू अशी ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात आता राज्य सरकारकडून हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। उपसमितीची बैठक पार पडली आणि समितीने खरं तर उपसमितीला माहिती दिली, अहवाल सादर केला। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकी संदर्भात माहिती दिलेली आहे। कायद्यात बसणारं आणि टिकणारं आरक्षण द्यायचंय असं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर जरांगे आंदोलन हिंसक होऊ देऊ नका असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना विनंती केली, आवाहन केलेलं आहे। मराठा आरक्षण आंदोलन भरकटत चाललं असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आत्महत्येच्या मागे कोण आहे ते तपासा असंही त्यांनी म्हटलंय। तर कायद्यात बसणारं आणि टिकणारं आरक्षण द्यायचं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणाची तीव्रता आता वाढू लागलेली आहे। मोर्चे काढले जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत। या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळतंय। जाळपोळ सुरू आहे। त्याचबरोबर राजकीय नेत्यांनाही याचा फटका बसताना दिसतोय। गावबंदी केली जाते। त्याचबरोबर ठिकठिकाणी जे फलक लावण्यात येते राजकीय नेत्यांचे, त्यांच्यावर काळं फासलं जातंय, मोर्चे काढले जात आहेत, मेणबत्ती मोर्चा काढला जातोय। आणि आता या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केलेलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि इतर जे काही आंदोलन सुरू आहे, या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अशी उपसमितीची बैठक मी देखील आज अटेंड केलेली आहे। आणि या बैठकीमध्ये अतिशय तपशीलवार चर्चा त्या बैठकीत झाली। त्यामध्ये जस्टिस शिंदे साहेबांची जी कमिटी आपण गठीत केली होती, जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी, तपासण्यासाठी, त्या कमिटीने एक प्रथम अहवाल जो आहे तो आज आमच्याकडे सादर केलेला आहे। तो उद्या आम्ही कॅबिनेटमध्ये घेऊन तो स्वीकारून त्याचा पुढचं जे काही जी प्रक्रिया आहे ती आम्ही करणार आहोत। जस्टिस शिंदे कमिटीमध्ये जवळपास 1,72,00,000 कागदपत्रांची केसेसची तपासणी झाली आणि त्यामध्ये 11,530 कुणबी नोंदी, जुन्या नोंदी आढळून आलेल्या आहेत। आणि त्यांनी संपूर्ण सविस्तर अहवाल देखील सादर केला आणि फार जुने रेकॉर्ड तपासले। त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स उर्दूमधले, काही मोडी लिपीमध्ये देखील सापडले। आणि पुढे देखील त्यांनी हैदराबादमध्ये जे जुने पुरावे, नोंदी, त्या कागदपत्रांसाठी विनंती केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये देखील त्यांचं म्हणणं आहे की आणखी काही नोंदी सापडतील म्हणून त्यांनी 2 महिन्याची आपल्याला सरकारकडे मुदत मागितली। आणि काम तसं बघायला गेलं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलंय। म्हणजे
अनेक पुरावे तपासले, 1, 2, 3 असे 15-16 पुरावे तपासले. अतिशय डिटेलमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून सरकारने त्यांना 2 महिन्याची जी काही मुदत दिली की त्यांच्या कामाचा आवाका आणि त्यांच्या कामातून आलेलं आउटपुट जे आहे त्याचं प्रमाण मोठं आहे. तरीसुद्धा त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, विनंती केली आहे की 2 महिन्याचा अवधी असला तरीसुद्धा लवकरात लवकर आपला रिपोर्ट सादर करा, अंतिम रिपोर्ट. पण हे जे 1,73,00,000 कागद तपासलेत, केसेस तपासल्यात आणि 11,530 याच्यामधून नोंदी सापडल्यात, ही देखील एक समाधानकारक बाब आहे. आणि म्हणून त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या कागदपत्रांची तपासणी करून पुढची कार्यवाही देखील सुरू होऊन जाईल. दुसरं, हा एक भाग झाला जस्टिस शिंदे कमिटीचा. आणि दुसरा एक भाग जो आहे, जे मराठा आरक्षण, मूळ मराठा आरक्षण जे आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये जे रद्द झालं त्यावर देखील सरकार काम करतंय. आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाने ड्यू प्रोसेसमध्ये मॅटर लिस्टिंग करून आम्ही ऐकू अशा प्रकारचं एक विंडो सुदैवाने ओपन झालेला आहे. आणि त्यावर देखील काम सरकारचं युद्धपातळीवर सुरू आहे. आज मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे साहेब होते, त्यांची कमिटी त्याच्यावर काम करते. त्यांना जी काही लागणारी मदत जी आहे ही पूर्णपणे सरकार उपलब्ध करून देईल. आणि रिजन वाईज त्यामध्ये ज्या तज्ज्ञ संस्था आहेत, या तज्ज्ञ संस्था त्यामधून त्यांना मदत करतील. पूर्ण मॅनपॉवर, जे जे काय आवश्यक असेल स्टाफ, आणि ज्या संस्था विश्वसनीय संस्था आहेत ज्यांनी यापूर्वी देखील काम केलेलं आहे, अशा संस्थांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर ते इम्पिरिकल डेटा जो आहे तो त्याचं एक्सरसाइज आणि गोळा करण्याचं काम होईल. आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला ते उपयुक्त ठरेल. कारण त्याच्यामध्ये ऑर्डर करताना सुप्रीम कोर्टाने मागे आपलं आरक्षण रद्द करताना ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत, त्या त्रुटी दूर करण्यासाठी देखील आज आम्ही जस्टिस निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेब, निवृत्त न्यायाधीश भोसले साहेब आणि जस्टिस शिंदे साहेब याची एक ॲडवायझरी बोर्ड म्हणून ती एक आम्ही स्थापन केलंय. कारण तर आपल्यासोबत मनोज जरांगे यांचे समर्थक चव्हाण सर जोडले गेलेले आहेत. किशोर चव्हाण सर, खरं तर आता पत्रकार परिषद पार पडली, उपसमितीची बैठक पार पडली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही झाली. मात्र या समितीच्या बैठकीत कोणता ठोस निर्णय होणार याकडे सर्वांचे डोळे होते, यावर सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र अद्यापही कोणता निर्णय झालेला नाहीये. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया. सर्वप्रथम आता हे माननीय मुख्यमंत्री हे क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल बोलतायत जी, आणि क्युरेटिव्ह पिटिशनला किती वेळ लागणार आहे हे कुणाच्या हातात नाहीये. तर माझी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती आहे की याच्यात भरपूर वेळ जाईल. तुम्ही जी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी कमिटी नेमलेली आहे तिचा वेळ पण पूर्ण झालेला आहे. त्या कमिटीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकतात असं आमचं स्पष्ट मत आहे.
पण जी. तुम्ही मराठा समाजाला क्युरिटी पिटिशनची वाट पाहत असाल तर हे मराठा समाजाचं बद्दल गैरसमज होईल. आणि सर्वात महत्व, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलाकडून 30 दिवस मागून घेतले होते. हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. जी. माननीय मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसाची वेळ दिली होती. ती वेळ माननीय मुख्यमंत्र्यांनी पाळली नाही. म्हणून आता मराठा समाजाचा उद्रेकाला शासनाला समोर जावं लागेल. पुन्हा मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण नेमलेली न्यायमूर्ती शिंदे कमिटीचा अहवाल तात्काळ स्वीकारून जी. मराठा समाजाला न्याय देण्यात यावा. जी. मात्र चव्हाणजी, खरं तर आता जे आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणाचं, त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले तर मराठा आरक्षण भरकटत चाललंय, आंदोलन हे भरकटत चाललंय. यावर आपली प्रतिक्रिया? आंदोलन अजिबात भरकटत चाललेलं नाहीये. शांततामय गांधीजीच्या मार्गाने आंदोलन चाललेलं आहे. शासनाने सर्वात मोठी चूक केलेली आहे. त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला नाहीये. जी. हे शासनाने लक्षात घ्यावं. 30 दिवस तुम्ही मागून घेतलेले, 40 दिवस आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी दिलेले, आणि हे आंदोलनाची आता सर्वस्वी जबाबदारी शासनावर आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा लाठीचार्ज केल्यानंतर माफी मागितलेली आहे. जी. त्यामुळं आंदोलनकर्ते आणि मराठा समाजाची यात कवडी मात्र चूक नाहीये. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, म्हणून आता ह्या रोषाला मुख्यमंत्र्याला आणि शासनाला जी. पुढे जावं लागेल. आणि त्यांचा शासनाचा दोष तुम्ही आमच्या मराठा समाजावर ढकलू शकत नाही. जी. मात्र चव्हाणजी, खरं तर आपण बघतोय सगळेच प्रसार माध्यम दाखवतायत की जाळपोळ सुरू आहे, नेत्यांना अडवलं जातंय, काळं फासलं जातंय त्यांच्या फोटोला, आणि सगळीच अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे आता पत्रकार परिषदेनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता पुढचं पाऊल काय असेल? नाही, आंदोलन करते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतताचेच आव्हान आहे. आम्ही सुद्धा त्या शांतताचंच आव्हान करत आहोत. जी. जाळपोळीचा प्रश्न आहे. आता फक्त माजलगाव, बीड तालुक्यातील माजलगावचे साळुंके जे आमदार आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात शब्द वापरलेले आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार अजिबात नसल्यामुळं समाजाच्या रोषाला त्यांना समोर जावं लागलेलं आहे. आणि शासनाने हे लक्षात घ्यावं, रोष मराठा समाजाचं आंदोलन म्हणतात, जाळपोळ करतात. तुम्ही हे का म्हणत नाही शासन? आम्ही दिलेला शब्द पाळला नसल्यामुळं मराठा समाजाचे युवक आत्महत्या करतात, हत्या करतायत. हे तुम्ही का सांगत नाही? याची जबाबदारी सर्वस्वी शासनावर आहे. शासनाने शब्द पाळला नाही म्हणून हे आंदोलन होत आहे. आणि मनोज जरांगे पाटील असेल किंवा आम्ही समाजाचे प्रमुख मंडळी असो, आमचं आताही समाजाला आव्हान आहे की न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल शासनाने लवकरात लवकर स्वीकारावा. आणि तो स्वीकारून ते स्वीकारता येतात. शिंदे समिती कोणी नेमली? समिती शासनाने नेमली. कशासाठी नेमली? त्यांचं काम झालेलं आहे. आता त्यांचा अहवाल स्वीकारावा. नसता समाजाच्या रोषाला तुम्हाला समोर जावंच लागेल. मरण्यापेक्षा आम्ही आंदोलन केलेलं बरं ना मराठा युवकांनी. अगर हे केलं तर हजारोच्या पोराने आमच्या आत्महत्या करण्यास चालू होऊन जातील. पुन्हा मी नम्र विनंती करतो शासनाला, माननीय मुख्यमंत्र्यांना, की तुम्ही लवकरात लवकर शिंदे कमिटीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय द्यावा. जी. मात्र चव्हाणजी, तुम्ही आता म्हणाला शांततेचं आम्ही आवाहन करतोय, पण आपण बीड सोडलं किंवा इतर तुम्ही आता जे उदाहरण दिलं ते सोडलं तर अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू आहे, बस जाळण्यात येत आहेत. त्यामुळे आता बस सेवेवरही त्याचा परिणाम होतोय. अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प आहेत. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण हा अल्पशा प्रमाणात हे आंदोलन आहे. तुम्ही जे म्हणतात ते मी मान्य करतोय. जी. आम्ही आतापर्यंत मनोज जरांगे पाटील असेल किंवा समाजातर्फे आम्ही लोक आव्हान केल्यामुळे हे शांत आहोत. मी तुमच्या माध्यमातून शासनाला, मुख्यमंत्र्यांना पुन्हा विनंती करतोय, न्यायमूर्ती शिंदे कमिटीची जी मुदत संपलेली आहे, त्यांचं कामकाज संपलेलं आहे. तुम्ही अहवाला 1-2 दिवसात काय मागवायचं तुम्ही मागू शकतात. आणि तुम्ही विलंब लावला तर रोष तो व्यक्त होणारच आहे ना. आम्ही किती हात जोडले समाजाला. माझा समाजाचा मुलगा आत्महत्या करत असेल तर मी त्याला काय म्हणणार, तू आत्महत्या करू नको, थांब. पण तो आंदोलन करत असेल तर मी कसं काय थांबू शकतो त्यांना? माझ्या समाजाच्या युवकांचे जीव आम्हाला महत्वाचे, शासनाला नसेल. म्हणून आम्हाला एक वेळेस आंदोलन परवडलं,
पण मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या ज्या आता थांबलेल्या आहे, आता 24 तासात आता झालेली नाहीये, ही आमच्यासाठी महत्वाची घटना आहे. जी मात्र चव्हाणजी, खरं तर आता बोलताना पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की जरांगेंनी अवधी द्यावा, टिकणारं आरक्षण देऊ, या त्यांच्या आश्वासनावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री उपोषण सोडवायला आले होते, मनोज जरांगे पाटील काय म्हणाले, आमचे मराठा योद्धा 4 दिवसात तुम्ही हा प्रश्न सोडवा. जी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर शब्द आहे, मीडियाच्या माध्यमातून समाजाने ऐकलेले आहे, सगळ्या महाराष्ट्राचे ऐकलेले शब्द आहे की तुम्ही आम्हाला 30 दिवसाची मुदत द्या, मी तुम्हाला टिकणारं आरक्षण देईल. हे माननीय मुख्यमंत्र्यांचे शब्द आहे. आणि तिथं फक्त मुख्यमंत्री नव्हते, ते तिन्ही पक्ष जे आहेत त्यांचे आज सरकारमध्ये त्या सरकारचे प्रतिनिधी होते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील होते तिथे. आणि हे असं विसरून चालणार नाही. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळत नसेल तर आता अजून काय वेळ द्यावा. आणि तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, आम्ही कागदपत्र करणारे लोक आहोत, आम्ही अभ्यासू लोक आहोत, मांडणी करणारे लोक आहोत. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा जेव्हा मीटिंग बोलवली मी त्यावेळेस मी मांडणी केलेली आहे. न्यायमूर्ती शिंदे कमिटीचा कामकाज संपलेला आहे हे आम्हाला 100% माहिती आहे. तर तुम्ही त्यांच्याकडून अहवाल मागून निर्णय घ्यावा, ही रास्त अपेक्षा मराठा समाजाची शासनाला आहे ना. आणि शासन पुन्हा वेळ मागत असेल तर ही तर पूर्ण फसवणूक आहे आमच्या मराठा समाजाची. जी चव्हाणजी, जे तुम्ही म्हणालात क्युरेटिव्ह पिटिशन, त्यासाठी किती काळ जाऊ शकतो, किती वेळ जाऊ शकतो, आणि कित्येक मराठ्यांना कदाचित ही माहिती नसेल की नेमकं हे प्रकरण काय आहे, तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? हा विषय 4 फेब्रुवारी तारीख लक्षात घ्या, 4 फेब्रुवारी 2023 ला वर्षा सह्याद्री गेस्ट हाऊसवर मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली होती. संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत आम्ही मिटिंगला बसलो. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, त्यावेळेस तर पुनर्याचिका होती, आपण हरीश साळवे साहेबांना लावू. तेव्हापासून ते आजपर्यंत हरीश साळवे यांना मिळाले नाही, सापडले नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे इतिवृत्त आहे, मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे आमच्याकडे की हरीश साळवेला आम्ही लावणार. पुनर्याचिका फेटाळून दिली सुप्रीम कोर्टाने. त्यानंतर ही क्युरेटिव्ह पिटिशन आली. अजून हरीश साळवे त्याच्यात नियुक्त नाहीये. आता त्यांनी नावं घेतले तिन्ही न्यायमूर्तींचे, त्याच्यात त्यांचं नाव नाही, त्यांना अजून लावलेलं नाहीये. समाज कसा विश्वास ठेवणार? आणि क्युरेटिव्ह पिटिशनची सत्य तुमच्या माध्यमातून समाजाला सांगतो, 99% खात्री नसते. यांची वेळ काढण्याची भूमिका आहे. आम्ही स्पष्ट पुन्हा काय म्हणतो, न्यायमूर्ती शिंदे कमिटीची समिती कोणी नेमली? माननीय मुख्यमंत्र्यांनीच नेमली. तिथं कामकाज झालेलं आहे. तुम्ही अहवाल मागवा आणि निर्णय द्या ना, आम्ही स्वागत करतो ना तुमचं. आत्ताच आंदोलन थांबून जाईल, तुम्ही न्यायमूर्ती शिंदे कमिटीचा अहवाल स्वीकारावा. जी मात्र आता चव्हाणजी, ते 11,530 नोंदी मिळाल्यात आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना दाखले देणार आहोत असंही मुख्यमंत्री म्हणालेत. मग बाकीच्यांचं काय, असाही सवाल उपस्थित होतोय. याच्यात स्पष्ट आहे, आता ज्या मोडी लिपीच्या सापडल्या आम्ही स्वतः मान्य केलेली आहे न्यायमूर्ती शिंदे कमिटीकडे. मी आत्ताच पूर्वी बोललेलो आहे. 84चं गॅजेट दिलेलं आहे. आमच्या संभाजीनगरमध्ये एकही मराठा नोंद नाहीये, मराठा नाहीच आहे तिथे. अशा अनेक गावाच्या, अनेक तालुक्याच्या, जिल्ह्याचे गॅजेट आम्ही दिलेले आहे. आणि मोडी लिपीत सर्व 33 नंबर आणि 34 नंबरचे कॉलम जे आहेत तिथे त्यांच्या लोकसंख्या आलेली आहे गावाची, आणि 34 वर जातीनिहाय लोकसंख्या आलेली आहे. त्या मोडी लिपीत एकही मराठा समाजाचा व्यक्ती तिथं सापडत नाही. आणि दुसरं महत्वाचं मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, आम्ही महाराष्ट्रात येण्यापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये आणि हैदराबाद स्टेटमध्ये आम्ही मराठा म्हणून आरक्षणात होतो. ती सुद्धा मान्य आम्ही शिंदे कमिटी समोर केलेली आहे. आम्हाला 63 वर्षापासून न्याय मिळालेला नाही. आरक्षणात असताना आम्ही आरक्षण मागत नाही मराठवाड्याचे लोक. आम्ही ऑलरेडी तुमच्या राज्यात येण्यापूर्वी आरक्षणात होतो. तो अधिकार तुम्ही आम्हाला 63 वर्षापासून दिला नाही, तो आता तरी तुम्ही द्यावा, ती आम्ही मान्य केलेली आहे. यापेक्षा अजून आम्ही काय बोलू? आमचा समाज अज्ञानी आहे, आम्हाला आरक्षण द्या मागतो. पण मी जी मान्य केलेली, मी स्वतः मान्य केलेली आहे. हैदराबाद स्टेटमध्ये आम्ही आरक्षणात होतो, आंध्रात आरक्षणात होतो. आणि आम्ही विना-8 मराठवाडा विना-8 तुमच्याकडे सामील झाला. आमचे अधिकार आम्हाला, आणि आम्ही हे घटनात्मक अधिकार आहे. हे काही कुणाला
शासन हे करणार अशातला नाही, घटनात्मक चव्हाण अधिकार साहेब, आहे. पण जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करताना दिसतात, एकमेकांवर त्याचं खापर फोडताना दिसतात. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? नाही, हे मान्य आहे. कसं आहे, हे राजकारण त्यांना करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. जी पण आता शिंदे कमिटी समोर जो आमचा मांडणी झालेली आहे ही आता नवीन प्रकारची झालेली आहे. आतापर्यंत आम्ही आरक्षण मागत होतो, आता आम्ही आरक्षण मागत नाही. आमचा अधिकार आरक्षणाचा आम्हाला पुन्हा द्या. आणि आम्ही ओबीसी लहान बांधवाला सांगतो, जी आम्ही आंध्र प्रदेशमधून आलो त्यावेळेस आम्ही आरक्षणात होतो. 63 वर्षापासून तो अधिकार आम्हाला न मिळाल्यामुळे आमच्या लहान भावाने तो वापरलेला आहे. आमची त्याबद्दल दुमत नाहीये. जी म्हणून तुम्ही सुद्धा आमचा विचार करा. मराठवाड्यातील मराठा आरक्षण मागत नसून त्याचा हक्क मागतोय. नाही तर तुम्ही आम्हाला सांगा, महाराष्ट्राच्या नियमापूर्वी तुम्ही हैदराबाद स्टेटमध्ये नव्हता, आंध्र प्रदेशमध्ये नव्हता, तिथं मराठ्यांना आज तुमच्या महाराष्ट्रात येऊन आम्ही पाप केलेलं आहे. जी आमच्या मराठवाड्यातील मराठ्यांना आम्हाला असं वाटतंय आमचा विश्वासघात सर्व राजकीय पक्षांनी केला. यशवंतराव चव्हाणापासून आता शिंदे साहेबापर्यंत सर्व ह्या लोकांनी केलेलं आहे. आम्ही आरक्षण मागत नाही, आमचा अधिकार आम्हाला द्या. जी. आम्ही तुमच्याकडे आलोच नसतो महाराष्ट्र. आज आम्ही आंध्रात राहिलो असतो, कर्नाटक राहिलो असतो, तेलंगणात राहिलो असतो. जी. या तिन्ही राज्यात मराठा म्हणून मराठा समाज आरक्षणात आहे. आमची फार प्रगती झाली असती 63 वर्षापासून. आमच्यावर पाप केलं या महाराष्ट्र सरकारने. आम्ही या महाराष्ट्रातून पाप केलं. ती संधी आता माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आहे. न्यायमूर्ती शिंदे कमिटीचा अहवाल स्वीकारून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा. जी जी धन्यवाद चव्हाणजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर कायद्यात बसणारं आणि टिकणारं आरक्षण द्यायचंय, पुरावा असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार. शिंदे समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारू अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आपल्यासोबत मनोज जरांगे यांचे समर्थक किशोर सरही होते, किशोर चव्हाणजी होते. त्यांनी यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केलेली आहे, आणखी वेळ घालवू नका, मराठा आरक्षण लवकरात लवकर द्या अशी विनंती त्यांनी यावेळी केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आरक्षण जे आहे हे आरक्षण आताच्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये त्याच्या त्रुटी दूर करण्याचं काम आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम वार फुटिंगवर युद्ध पातळीवर आमचं सरकार करेल. आणि टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण जे आहे हे देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. आज जे काय कायदा सुव्यवस्था जाळपोळ हे जे काही सुरू आहे, मला वाटतं मराठा समाजाने अगदी सजग होऊन याकडे पाहिलं पाहिजे. कारण हे गालबोट लागल्यामुळे आज कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मराठा समाज जे बांधव आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे, मी जाहीरपणे देखील विनंती त्यांना केली आहे, तुमच्या माध्यमातून देखील करतो की टोकाचं पाऊल आपण उचलू नका. बैठकीमध्ये असाही निर्णय आपण घेतला की हा जो काही अहवाल जस्टिस शिंदे साहेबांचा आहे हा उद्या आपण कॅबिनेटमध्ये स्वीकारल्यानंतर आपले महसूल मंत्री संबंधित तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याबरोबर व्हीसीवरून बोलून हे जे काही ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत त्या जुन्या नोंदी त्या ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्या तात्काळ त्याची कागदपत्र तपासून त्यांना जे दाखले देण्याची प्रक्रिया देखील जी आहे ही सुरू करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे. एवढंच सांगतो की हे आंदोलन भरकटत चाललेलं आहे, दुसऱ्या दिशेला चाललेलं आहे. याचा विचार मनोज जरांगे पाटील, त्यांची टीम आणि सकल मराठा समाजाने घेणं गरजेचं आहे. या आंदोलनामध्ये किंबहुना या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या ज्या प्रक्रियेमध्ये जे नेते आहेत त्यांनाही देखील विचार करण्याची वेळ आहे की हे आंदोलन जे हिंसक का होत आहे, कारण याच्या मागे कोण आहे.